अकोला तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सांगोला पोलिसांनी मान नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा टाटा 407 टेम्पो पकडला असून चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या आदेशानुसार पोलीस पथक गस्त घालत असताना अकोला परिसरात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. वासूच्या दिशेने येणारा संशयित टाटा 407 टेम्पोला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन भरधाव वेगाने पळविले. पोलिसांनी पाठलाग करून वासूद रोडवरील सविता आयुर्वेद शॉपजवळ वाहन अडवून चालकाला ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान वाहनामध्ये अंदाजे 1 ब्रास वाळू आढळून आली. चालकाला रॉयल्टी अथवा वाहतुकीची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत सुमारे 6,07,000 रुपयांचा टाटा 407 टेम्पो आणि त्यातील वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सुशील संजीव शिंदे राहणार अकोला तालुका सांगोला यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.